गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक सध्या काही ना काही घटनेने चर्चेत आहे। नाशिकमध्ये कधी खून, कधी दरोडे तर कधी दहशत निर्माण करण्याच्या घटना घडत आहे। अशीच एक घटना पुन्हा नाशिकमधून समोर येते। नाशिकमध्ये दिवसा ढवळ्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका युवकाचे अपहरण केल्याचं घटना समोर येते। दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान दिवसा ढवळ्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने सातपूरच्या पपाया नर्सरी येथे एका युवकाचे अपहरण केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की सातपूर परिसरातील पपाया नर्सरी येथे हिंद सोसायटी समोर भर रस्त्यात एका 4 चाकी वाहनात तेजस धाडगे वर्ष 24 राहणार मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर याला 7 ते 8 जणांनी जबरदस्तीने वाहनात बसून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु संधी साधून तेजस याने तेथून पळ काढला। हा सर्व प्रकार येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केलाय आणि आता तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। अपहरणाचे कारण अद्याप समजलेले नसून या सर्व घटनेने सातपूर परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले। दिवसाढवळ्या या होणाऱ्या अपहरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण होत आहे। याबद्दल अधिक माहिती दिली आहे सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खेरनार यांनी। सर काय सांगाल, काल पपाया नर्सरी या ठिकाणी अपहरणाचा प्रयत्न झाला? काल पपाया नर्सरी या ठिकाणी दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान फिर्यादी तेजस धाडगे यांचं अपहरण करण्यात आलं होतं। स्विफ्ट डिझायर गाडीत त्यांना बळजबरीने त्यांचं अपहरण करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला अशी तक्रार आल्याने आम्ही रितसर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यात एकूण 7 ते 8 आरोपी आहेत। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे। सर आरोपी अटक आहे? आरोपींचा शोध सुरू आहे। क्राईम ब्रांच पोलिसांकडील पथके आरोपींचा शोध घेत आहेत। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।